म्हणला 11 जणांची टीम बनवल्या आणि लक्ष्मण हाकेंना रस्त्यावर ठोकायला 11 जणांची टीम बनवल्या. अरे कोण रे तू, मुंगी मारली का कधी आयुष्यात तुझ्या? बीड जिल्ह्याचा खासदार त्यांना लवकर घरी बसवायची वेळ आली. अरे निवडणूक पाहिजे होती आता जर एखादी निवडणूक आली असती ना, मग आम्ही माणसं किती आहोत हे तुम्हाला आम्ही दाखवून दिलं असतं. एवढा काय महान नाही. सुमन दस यांच्या आजोबांचं निधन झालेलं आहे. मी त्यांना विनम्र असं श्रद्धांजली अर्पण करतो. खरं तर त्यांनी गेल्या अनेक दिवसामध्ये इथल्या सर्व त्यांच्या सहकाऱ्यांना, ओबीसी बांधवांना, भटके जाती जमातीतल्या बांधवांना एकत्रित घेऊन या मोर्चाचं नियोजन केलं. खऱ्या अर्थानं आता मी विचारपीठावरच्या कुणाची नावं घेणार नाही. आपल्या या ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 5 ते 6 बांधवांनी आत्महत्या केलेल्या आहेत. त्यांची मी नावं घेणं उचित समजतो. त्यामध्ये आता कालच मला वाटतंय अशोक भंडारे नावाच्या नाभिक समाजातल्या कार्यकर्त्यांना आत्महत्या केलेली आहे. आज भरत कराड नावाच्या वांगदरी तालुका रेणापूर जिल्हा लातूर, त्याचबरोबर आमचे माणिक डोईफोडे आहेत, गोरख देवडकर आहेत कुंभार समाजातले, त्याचबरोबर नागनाथ कानडे आहेत माळी समाजातले, धनंजय गोरे, निवृत्ती यादव, अशा 1 2 3 4 5 6 7 माणसांनी 7 बळी गेलेले आहेत आजपर्यंत ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात. या महाराष्ट्रामध्ये या शासनानं, या हैदराबाद गॅजेटच्या अंमलबजावणीनं आमच्या ओबीसी बांधवांचे 7 बळी घेतलेले आहेत. आणि या बळींना जबाबदार कोण असेल तर महाराष्ट्राचं शासन आहे. कारण आम्ही महाराष्ट्रामधल्या शासनाला नेहमी सांगत आलोय की तुम्ही बेकायदा GR काढलेला आहे, तुम्ही बेकायदा वागलेला आहात आणि तुमच्या या GR मुळे ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे, हा आमचा दावा आहे. आणि हे बेकायदा आहे कारण या महाराष्ट्रामध्ये राज्यकर्ती जमात असलेला आमचा मराठा बांधव जर या ओबीसी आरक्षणामध्ये सामील झाला तर त्यांच्या स्पर्धेमध्ये माझ्या गावगाड्यातला ओबीसी बांधव टिकेल का? या प्रश्नाचं उत्तर आमच्या बीड जिल्ह्याचा खासदार कशाला नाव घ्यायला, एवढा काय महान नाही. कारण ज्या माणसाला इथल्या गावगड्यातल्या 7% ओबीसी बांधवांच्या हक्क अधिकाराचं काहीही देणं घेणं नाही, जो माणूस मनोज जरांगे नावाच्या माणसाला, स्वजातीच्या माणसाला जाऊन बेकायदा मागणीला पाठिंबा देतो, तो आमच्या बीड जिल्ह्याचा खासदार असू शकतो का? अवकाळी पावसातलं बेडूक. पाऊस गेला की बेडूक कुठे जात? त्यामुळे आता काय, आपण संविधानाची भाषा बोलणारी माणसं आहे. पण गेल्या 2-4 दिवसामध्ये आता बघा कळमनुरीमध्ये लाखोंचा मोर्चा घेणारा ऍडव्होकेट रवी शिंदे साहेब इथं उपस्थित आहेत. रवी शिंदे साहेब हात वर करा. आणि आता इथली सगळी मंडळी आहेत, आता विचारपीठावर अनेक मंडळी उपस्थित आहेत. हे सगळे बिनीचे शिलेदार आहेत. आमचे आगाव सर असतील, माऊली शिरसाट सर असतील, ढाकणे सर असतील, आमचे अरे बळीराम तात्या खटके असतील. लय जरा आगाऊपणा करतोय पण सुमंत भैया, अरे लय खूप माणसं आहेत. बळीराम तात्या खटके, हो 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 हो, अरे सगळीच माणसं. हे बघा गावगाड्यातली माणसं एकत्रित झालेत. आता गावांची नावं घ्यायची म्हणलं तर 100 गावांची नावं घ्यावी लागतील. पाऊस आलाय आणि इथं उन्हामध्ये सगळी माणसं बसलेली आहेत.
चार शब्द संवाद साधू. अरे शिव्या द्यायची म्हणल्यावर आमच्याकडे पलट नाही शिव्या देणाऱ्यांची. काल एक कोंडरे का फोंडरे नावाचा माणूस म्हणला 11 जणांची टीम बनवल्या आणि लक्ष्मण हाकेंना रस्त्यावर ठोकायला 11 जणांची टीम बनवल्या. अरे कोंडरे, तू मुंगी मारली का कधी आयुष्यात तुझ्या? मारली का मुंगी? तुझ्या तोंडावरची माशी उठत नाही आणि तू म्हणतो लक्ष्मण हाकेला ठोकायला 11 जणांची टीम बनवली. आता खरं तुझं नाव घेऊन तुला मोठं करत नाही मी, पण आमची गावगाड्यातली पोरं आहेत ना, तू कुठे येणार, कधी येणार, केव्हा येणार ते आम्हाला सांग. कारण गावगाड्यामध्ये आमची संख्या 50 ते 60% आहे. महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या पिवळ्या समतेच्या वादळामध्ये सामील झालेली आणि आता त्या पिवळ्या वादळामध्ये निळं वादळ सामील झालेलं आहे. आणि आमच्या मनामध्ये मग स्वाभिमान कुणाचा आहे? स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंचा आहे की नाही? गावगाड्यातल्या 18 पदर जाती एकत्रित झालेत. मी माझ्या भाषणामध्ये नेहमी सांगतो, कधी काळी ओबीसीची मीटिंग म्हणली की रिटायर्ड माणसं, म्हातारी कोतारी माणसं, इन्शर्ट केलेली माणसं यायची, मंडल आयोग सांगायची, सोशल जस्टिस सांगायची आणि 5-50 माणसाच्या पुढे माणसं जात नव्हती. पण आता गावगाड्यातल्या 18 पगड जातीच्या पोरांनी मनावर घेतलंय. लाखोंचा जनसमुदाय आता रस्त्यावर उतरलाय. बरोबर आहे का चूक आहे? कधी काळी आम्हाला वाटायचं शिवसेना आमची, कधी काळी आम्हाला वाटायचं राष्ट्रवादी आमची, कधी काळी आम्हाला वाटायचं भाजप आमची, कधी काळी आम्हाला वाटायचं काय आता कुठली कशाला काय गेलेल्या पक्ष. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. पण ज्यावेळी ओबीसीचं आरक्षण जात होतं, ज्यावेळी बेकायदा गव्हर्नमेंट रिझोल्युशन GR या शासनाने काढला, त्यावेळी आमच्या बाजूने कोणच उभं राहिलं नाही. बरोबर आहे का चुकीचं आहे? ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता त्यांना काय द्यायची ती द्या. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही GR काढलाय. अरे काल परवाच मराठवाडा मुक्ती दिन साजरा झाला. ज्या जुलमी अशा निजामी राजवटीला आमच्या मराठवाड्याच्या जनतेने हाकलून लावलं, त्याच निजामाचा पुरावा घेऊन गावगाड्यातलं आमच्या ओबीसीचं आरक्षण संपवलं जात आहे. मराठवाडा मुक्ती दिन काल परवा झाला, पण हैदराबाद गॅजेटियर घालवायला तुम्हाला आम्हाला रस्त्यावर उतरावं लागणार आहे. उतरायचं का नाही उतरायचं? गावगाड्यातला माळी, साळी, कोळी, तेली, हटकर, धनगर, सनगर, वजारी, लोणारी, परीट, गुरव, घडशी, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, बेरड, बेडर, रामोशी, वडार, बेलदार, माझ्या मुस्लिम समाजातला छप्परबंद, शिकलगार, बागबान, कासार, तांबोली, तेली, लिंगायत, बंजारा, सांगा कोणाचं नाव राहिलं असलं तर खालनं आलं पाहिजे. नाव संवाद साधतोय. कोण राहिलं? कोण? वडार, बेलदार, सोनार, शिवसंघटना, हा अजून कोण? SC ST घेतलं ना नाव? नाभिक संघटना, जेव्हा महाले, शिवा काशे. बरोबर आहे का चुकीचं आहे? हे का बोलतोय? अरे गेली कित्येक वर्ष झालं आम्ही, गेल्या 2 वर्षापासून या महाराष्ट्राला संविधानाची भाषा आम्ही समजावून सांगतोय. अरे इथला आमदार, खासदार, इथला एकही माईचा लाल आमचा आवाज ऐकून घ्यायला तयार नाही. आणि काल परवा शरदचंद्रजी पवार म्हणलं, कुठे म्हणलं? कोल्हापुरात. महाराष्ट्रातली सामाजिक वीण उसवत्या. काय उसवत्या? वीण उसवत्या. म्हणजे ओबीसी बांधवांनी गप्प बसायचं? ओबीसी बांधवांनी त्याची झोपडी उद्ध्वस्त होत असताना गप्प बसायचं?
शरदचंद्रजी पवार ज्या मनोज जरांगेच्या बेकायदा मागण्यांना तुम्ही पाठिंबा दिला, तो राजेश टोपे, बळीराम तात्या, त्याचा तुम्ही करेक्ट कार्यक्रम केला. अजून थोडा आपण वेळ दिला असता ना, तुम्हीच आमदार झाला असता. करेक्ट कार्यक्रम होईल. आहे वेळ, अजून अनेक निवडणुका येणार आहेत. सुमन धस साहेब, काळजी करू नका. केज असेल, गेवराई असेल, आता किती नावं घेऊ? 5-6 मतदारसंघ आहेत या बीड जिल्ह्यामध्ये. अरे माजलगाव, काय म्हणलं ते? काय म्हणलं ते? जात आडवी आली, त्यांना लवकर घरी बसवायची वेळ आली. अरे निवडणूक पाहिजे होती आता. आता जर एखादी निवडणूक आली असती ना, मग आम्ही माणसं किती आहोत हे तुम्हाला आम्ही दाखवून दिलं असतं. हा, फक्त मोर्चात येऊन चालणार नाही. निवडणुका आल्या की 2 मिनिटं, 1000 रुपये मध्ये मत द्यायचं का कुणाला? 2000 रुपये मध्ये मत द्यायचं का कुणाला? दादा आलत, गोंगड्यावर बसलं, दादा आलत, पोत्यावर बसलं, आमच्या वस्तीवर आलं होतं, आम्हाला समाज मंदिर दिलं, आम्हाला पानंदीचा रस्ता दिला. चालेल का? त्यांच्या बापाच्या घरचं पैसे आणलं होतं का? तुमच्या आमच्या कररूपी टॅक्स मधून मुंबईमध्ये ज्या तिजोरीमध्ये निधड्याचा घाम गाळून काबाड कष्ट करणाऱ्या माणसांच्या कष्टाचा पैसा ज्या मुंबईच्या तिजोरीमध्ये गेला, त्या तिजोरीचा मालक कोण झाले? हेच आमदार, हेच खासदार, हेच वतनदार, हेच जागीरदार, हेच कारखानदार, हेच दूध संस्थांचे मालक, हेच डीसीसी बँकांचे मालक, गावच्या पॅनल प्रमुखापासून ते मुंबईच्या मुख्यमंत्री पदापर्यंत. आणि जरांगे म्हणतो आमचं खाल्लं, आमचं खाल्लं, आमचं खाल्लं. तुझ्या बापाचं खाल्लं? अरे चोंग्या, म्हणतो आमच्या गॅजेटला, आमच्या जीआरला चॅलेंज केलं तर आम्ही मंडल आयोगाला चॅलेंज करणार आणि म्हणणार दिल्लीला चाललो, दिल्लीला. अरे बेट्या, तू जा दिल्लीला. देशामध्ये ओबीसी किती आहेत माहितीये का? देशामध्ये देशाचा पंतप्रधान कुणाच्या शब्दावर ठरतो माहितीये का? मग देशाच्या लोकसंख्येमध्ये तुझी संख्या दुर्बिणीनं शोधावी लागेल, दुर्बिणीनं. अरे आम्ही महाराष्ट्रामधली यात्रा पगड जातीची माणसं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतीची माणसं आहोत. अरे शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण व्हावं म्हणून आम्ही जीवाची कुर्बानी दिली. परत सांगतो, जेव्हा महाले, शिवा काशी, बेहरजी नाईक, मदारी मेहतर, आमचे हिरोजी इंदलकर, गावगाड्यातले 18 पगड जातीची माणसं, कुडमुड्या जोशी, नागपंथी डवरी गोसावी, गावगाड्यातला चित्रकत्ती, बारुडकर, अरे हे सगळे शिवाजी महाराजांच्या हेर खाते होते, हेर खात. अरे शिवाजी महाराजांना जात पात पाळली नाही. शिवाजी महाराजांनी सगळ्यांना समतेची वागणूक दिली, मावळा म्हणून वागणूक दिली. आणि तुम्ही त्याच शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली बसता आणि ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये, ओबीसीच्या माणसांच्या विरोधामध्ये नाभिकाच्या घरावर हल्ला कर, वंजाऱ्याच्या घरावर हल्ला कर, माळ्याच्या घरावर हल्ला कर, धनगराच्या पोराच्या घरावर हल्ला कर. चाललंय काय नक्की? आमच्या बाप दाद्यांनी, आमच्या 4 पिढ्यांनी आम्ही तुम्हाला मतं दिली, आम्ही तुम्हाला आमदार खासदार केलं. अरे या काय तो कुठला काय सोळंकी? प्रकाश सोळंकी. अरे प्रकाश सोळंकी, तुझी जात आडवी आली, तो मंत्री बरोबर गेला. सुंदरराव सोळंकी किती वेळा मंत्री होते? अरे माजलगाव मधून होतेच, पण त्या गेवराई मधून बिनविरोध महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पदावर. तेव्हा जात नाही आडवी आली यांच्या. आमची मतं घेताना ह्यांना जात नाही आडवी आली. अरे वय कशाने झालं नक्की तुमचं?
एवढा गावगाड्यातल्या ओबीसी बद्दल हक्कच तुमच्या मनामध्ये असावा. अरे तुम्ही आमदार म्हणून घ्यायच्या लायकीचे नाही, तुम्ही खासदार म्हणून घ्यायच्या लायकीचे नाही. ज्यावेळी तुम्ही आमदारकीची खासदारकीची शपथ घेता त्यावेळी तुम्ही म्हणता एखाद्या जातीबद्दल अकस बाळगणार नाही, ममत्व बाळगणार नाही, अपपरभाव बाळगणार नाही. या शब्दाची तुम्हाला जरा सुद्धा चाट नाही. अरे आता फक्त एखादी निवडणूक डोळ्यावर असायला पाहिजे होती. यांना मग गावगाड्यातला ओबीसी किती आहे, दीनदलित बांधव किती आहेत हे तुम्हाला दाखवलं असतं. बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे का चुकीचं आहे? तुमचं मत विकणार का कुणाला? 1000 रुपयात विकणार का? कुणी मटण दिलं म्हणून विकणार का? कुणी दारू दिली म्हणून विकणार का? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्या मताला लाख मोलाची किंमत दिल्या की नाही? इथं उपस्थित एक जणांना हात वर करा. इथं कुणी एक जणांना उभा राहून हात करा. आता ही व्यक्ती इथं उभी आहे. यांच्या मताला जेवढी किंमत तेवढीच पंडिताच्या, सोनवण्याच्या, सोळंकीच्या मताला तेवढीच किंमत आहे की नाही? टाटा बिर्ला अंबानीच्या मताला जेवढी किंमत तेवढीच गावगाड्यामध्ये ऊसतोड मजुराचं काम करणाऱ्या मजुराच्या मताला सुद्धा तेवढीच किंमत. 1 लाख मुलाचं मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या मताला दिलंय. अरे राजा पूर्वी राजा राणीच्या पोटाला जन्माला यायचा, आता राजा मतपेटीत जन्माला येतो की नाही येतो? मग हे लाख मुलाचं मत कुणाला द्यायचं? आपल्या माणसाला द्यायचं. ओबीसीला द्या, एससीला द्या, एसटीला द्या, माझ्या मुस्लिम बांधवाला द्या. पण ज्या हरामखोर अवलादीने तुमचं आमचं आरक्षण जाताना तोंडातनं शब्द काढला नाही त्या माणसांना तुम्ही मत देणार का? मत देणार का? मत देणार का? काय आता आपल्याला तुटायची बारी आली. किती वरडायचं? थांबा की. या बीड जिल्ह्यामध्ये वंदनीय गोपीनाथराव मुंडे यांच्या आशीर्वादानं अनेक जण आमदार झाले, अनेक जण खासदार झाले की नाही? झाले की नाही? बेईमान झाले. अरे आमदार खासदारांना बेईमान कसं म्हणायचं? झाले की नाही बेईमान? मग तुम्ही आम्ही एक व्हायचं की नाही व्हायचं? वंदनीय गोपीनाथराव मुंडे भगवानगडावर ऊसतोड मजुराच्या दसरा मेळाव्याला गेले तर तो ऊसतोड मजूर म्हणायचा. मुंडे साहेबांना लय लोकांनी प्रश्न विचारले. मी नेहमी सांगतो माझ्या भाषणामध्ये, मुंडे साहेब अहो 2 मिनिटं. अरे थांबा घेऊ. अरे सबका हिसाब होगा, बराबर हिसाब होगा. शिव्या द्यायची वेळ अजून आली नाही. ज्या दिवशी शिव्या देऊ त्यावेळी यांच्या अंगावर कपडे पण राहणार नाहीत. विषय असा आहे. अरे गोपीनाथराव मुंडेंना प्रश्न विचारायचे. मुंडे साहेब मुख्यमंत्री कोण सांगा आम्हाला करायचा. हे बघा ऐका. अरे किती बोलायचं, काय बोलायचं? संविधानावर बोलायचं, शिक्षणावर बोलायचं, राजकारणावर बोलायचं. म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले म्हणायचे, सत्य वाचून सकळ कळा, झाल्या अवकळा. तुमच्या ओबीसी बांधवामध्ये फूट पाडली जाणार आहे. तुमच्या ओबीसी मध्ये जातीमध्ये भांडणं लावली जाणार आहे. माझ्या बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण मिळालं तर सगळ्यात जास्त आनंद लक्ष्मण हाकेला होणार आहे. धनगर समाजाला एसटीचं आरक्षण मिळालं तर सगळ्यात जास्त आनंद लक्ष्मण हाकेला होणार आहे. माझ्या नाभिक बांधवाला, धोबी बांधवाला, माझ्या बलुत्या आलुत्या मधल्या अनेक जाती महाराष्ट्राच्या बाहेर एससी मध्ये आहेत. त्यांना जर एससी मिळाली तर मला आनंद होणार आहे. आमच्या विजयंती अ ब क ड मधल्या जातींना जर एसटी मिळाली तर मला सुद्धा आनंद होणार आहे. पण ऐका, कोल्ह्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. सावध राहावा.
आता लढाई जाती जातीत भांडायची नाही. आता जातीमध्ये एकी दाखवायची आहे. जात न पकडता पात पकडा, कास्ट न पकडता क्लास पकडा. अरे बाबासाहेबांना जातीची संघटना करता आली असती. बाबासाहेबांनी एससी बनवलं, बाबासाहेबांनी एसटी बनवलं, बाबासाहेबांनी ओबीसी बनवलं, बाबासाहेबांनी विजयंती बनवलं. गडी लय जणाला उकळ्या फुटल्या, त्या उकळ्या. बंजारा समाज वेगळा झाला बर का. धनगर समाजाने आंदोलन चालू केलं बर का. गडी रांगा लावून जाऊन पाठिंबा द्यायला लागल्यात. अरे लक्ष्मण हाकेने पण 2014ला बारामतीत आंदोलन केलं. याच शरदचंद्रजी पवाराचा त्या बारामतीचा नगरसेवक सुद्धा आमच्या व्यासपीठावर आला नाही. आजपर्यंत एसटी आंदोलनाला बंजारा समाजाला पाठिंबा दिला असता तर बंजारा समाजाच्या घरावरती आजपर्यंत पत्र राहिलं नसतं. अरे विजय पंडित, तुला लाज वाटली पाहिजे. तुझ्या मतदारसंघामध्ये 38,000 बंजारा समाजाचं मतदान आहे, पण तांड्यावरच्या माझ्या बंजारा समाजाच्या घरावरचं पत्र आजपर्यंत निघालं नाहीत. आणि ह्या जरांगे काय म्हणतो, काय म्हणतो जरांगे? जरांगे म्हणतो तुमच्या पोराबाळांना नोकरी मिळणार आहे, तुमच्या पोराबाळांचं भलं होणार आहे, तुमच्या पोराबाळांचं. अरे जर मग आरक्षणात जर भलं होत असतं तर आमच्या एससी एसटी बांधवांच्या घरावर सोन्याची कौलं नसती का आली? 1950ला त्यांना आरक्षण मिळालं, पण अजितदादा पवार नावाचा अर्थमंत्री उपमुख्यमंत्री महाज्योतीला पैसे देत नाही. समाज कल्याण विभाग, आदिवासी विभाग, ओबीसी विजयंती विभाग या विभागांचे पैसे आपल्या कारखानदारांना देणारा जातीयवादी अजितदादा पवार या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदावर बसलाय. आता काही माणसं म्हणतील हाके सर तुम्ही लय लय पवारावर लय बोलताय. अरे पण जरांगेच्या बेकायदा मागण्याला पाठिंबा कोणी दिला? पैसे कोणी पुरवले? सोळंकी, सोनावणे, पंडित, टोपे, जाऊ दे. चंदन चोर काय चोरतोय माहित नाही आपल्याला. हे बघा ऊन खूप झालंय, खूप वेळ झालं तुम्ही इथं बसलेले आहात. हे बघा बीड मध्ये मोठ्या मोर्चाची घोषणा होणार आहे, पण तारीख आज सांगत नाही मी तुम्हाला, कारण अनेक तारखा आहेत. थांबा, नांदेडला पण तारीख आहे त्याच दिवशी. एकाच दिवशी 2-2, 4-4 घ्यायचे का आपण? नाही चालणार. मी साहेबांशी बोलतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. गावगाड्यातल्या 18 पगड जातीची माणसं रस्त्यावर उतरतायत. कुणीही मान अपमानासाठी हे व्यासपीठ वापरायचं नाही. कुणीही ओबीसी बांधवासाठी वेडं वाकडं बोलायचं नाही. कुणीही आपल्या एका वक्तव्यामुळे ओबीसी मध्ये फूट पडेल असं वागायचं नाही. कारण आपल्यामध्ये भांडणं लावली आजपर्यंत हे आमदार, खासदार, कारखानदार, वतनदार, दरकदार, जागीरदार झाले. अरे प्रत्येक तालुक्याला 2-2 गडी, हजार कोटीची मालक. पंडित गेला की पवार येतो, सोळंकी गेला की जगताप, जगताप गेला की सोळंकी, क्षीरसागर गेला की काय? क्षीरसागर काय? आपली मतं मिळणार का त्यांना? कुठे गेला आता? अरे जन्मानं ओबीसी असून चालेल का? कर्तृत्वानं सुद्धा ओबीसीच्या बाजूने, संविधानाच्या बाजूने ठामपणे तुम्हाला उभं राहावं लागेल, आहे की नाही? आता म्हणाल तुम्ही राजकीय बोलताय, काय करणार? राजसत्ता अंतिम आहे. राजकारणाच्या जीवावर तर तुम्हाला आम्हाला महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने तुम्हाला आम्हाला आरक्षण धरण दिलं. पण बाबांनो, या लोकांनी तुमचं आमचं आरक्षण गेलंय. सुमन दास साहेब, तरुणांची चांगली टीम तुम्ही उभी केली पाहिजे. कुठे जाईल का? जुनी माणसं, नवी माणसं, सगळ्यांचा मेळ बसवला पाहिजे. आता नवीन रक्त म्हणलं की सळसळत असतं, पण जुन्या माणसांचा अनुभव सुद्धा आपल्याला तेवढाच कामाला येतो. बरोबर आहे का? आणि आता ऐका, हो ऐका, आता पंचायत राज मधलं आरक्षण आपण जरांगेच्या जात चोर टोळीला आपण देऊन टाकू.
पण ऐका, पण तुमच्या आमदारकीचा खासदारकीचा मार्ग मात्र आमच्या वाड्या वस्त्या तांड्यावरनं गल्ल्यामधनं मोहल्ल्यामधनं जाणार आहे. आता इथं आम्ही मोर्चाला आलो. सुमन धस साहेब, तुमचा आभार व्यक्त करतो, तुमच्या सगळ्या मंडळींचा आभार व्यक्त करतो. आता तुमची सगळ्यांची नावं मी घेतली नाहीत, कुणीही राग मानायचा नाही. आम्ही इथं राजकारण करायच्या टायमाला आपण राजकारण निश्चित करू. करायचंय राजकारण, आता करायचं का नाही? कारण राजसत्ता आणि राजपाट हा मागून मिळत नसतो, तर तो नेहमीच हिसकावून घ्यायचा असतो. प्रसंगी वेशीमध्ये छातीला धरून गचुंड पकडून. अरे आम्ही मत द्यायला जन्म घेतला. आमदारकीचं खासदारकीचं तिकीट द्यायचं वेळ आली की तुमची नावं. अरे लाख मोलाचं मतदान आमच्याकडे आहे. भलेही कारखाने तुमच्याकडे आहेत, पैसे तुमच्याकडे आहेत, पण मत आमच्याकडे आहेत की नाही? काय काय बुचोर? अरे तुम्ही जर सगळे एकत्रित आला काय होईल माहितीये का बाबांनो? खूप काही बोलता येण्यासारखं आहे. मी या बीडच्या भूमीमधून मी तुमच्या समोर हे मनोगत व्यक्त करतोय. आता इकडे येत असताना आम्हाला अनेक फोन आले, तुम्हाला काळं फासलं जाणार आहे, तुम्हाला काळं फासलं जाणार आहे, तुमच्या गाडीवर हल्ला होणार आहे, हबूक होणार आहे, तबूक होणार आहे. अरे रात्रंदिवस आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरतोय. अरे थांबा थांबा. या सभेच्या आयोजनासाठी, या मोर्चाच्या आयोजनासाठी ज्यांची नावं घेतली नाहीत त्यांनी मला मोठ्या मनाने माफ करावं. ज्यांची 4 लोकांची नावं घेतली म्हणजे हे या भागाचे प्रतिनिधी आहेत किंवा रात्रंदिवस मेहनत घेणारी कोण आहेत. कल्याण केदार असतील, अक्षय गीते असतील, श्रीराम तांदळे असतील, प्रदीप भुले असतील, आबा तांबडे असतील, केशव भांगे असतील, सगळी मंडळी त्यांची. आता परत कुणीही राग मानायचा नाही, नाहीतर परत कसं आहे, आपल्या फायद्यात 300 350 जाती. प्रत्येक जण विकास भांगे खूपच आहेत. मग घ्या एकदा सगळेजण, मी सगळ्यांची नावं घेतो, काही अडचण नाही. 18 पगड बघा, 450 जाती आहेत तुमच्या आमच्या. 450 जातीच्या एका माणसाचं नाव घ्यायचं म्हटलं तर 450 नावं घ्यावी लागतील. हा लढा मान सन्मानासाठी नावासाठी नाही, तर हा लढा तुमच्या आमच्या हक्क आणि अधिकारासाठी. आता संध्याकाळी वडगाव ठोकला महाएल्गार सभा आहे. आता काही जण माणसं म्हणतील माणसं किती आली, कमी आली का, जास्त आली का? अरे आम्ही शोषित वंचित डोंगराच्या कुशीला काबाड कष्ट करणारी माणसं आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले होते, ज्या घरातील महिला चाऱ्याच्या आणि सरपणाच्या शोधात डोंगराच्या कुशीला जाते ते घर कधी सुधारलेलं असू शकत नाही. ऊसतोडी कोण करतं? तुम्ही आम्ही करतो. काबाड कष्टाची कामं कोण करतात? तुम्ही आम्ही करतो. तुम्ही आम्ही कधी एखाद्या डीसीसी बँकेचं 1 कोटीचं कर्ज घेतलं आणि बुडवलं असं झालं का? तुम्ही आम्ही कारखाना काढला आणि कारखाना दर वर्षाला शासनाकडून 50 कोटी घे, 40 कोटी घे, 30 कोटी घे. पैसे कोणाच्या बापाचे? तुमच्या आमच्या खिशात नाही. तुमच्या आमच्या ओबीसीच्या महाज्योतीला पैसे कधी मिळाले का? गोपीनाथराव मुंडे कल्याण महामंडळाला पैसे मिळाले का? महात्मा ज्योतिराव फुले आर्थिक विकास महामंडळाला कधी पैसे मिळाले का? नाही. ओबीसींना कुठं वसतिगृह मिळालं का? नाही. तुमच्या आमच्या लेकी बाळींना स्कॉलरशिप मिळाली का? नाही. जिल्ह्याच्या ठिकाणी ओबीसीचं एखादं वसतिगृह बांधलं का? नाही. मग याच अजितदादा पवारानं स्वतःच्या जातीसाठी पुण्यामध्ये सारथीसाठी काय बांधलं? बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स. 2 मिनिटं. बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स आणि सिम्बॉयसिस कॉलेजच्या मध्ये पुण्याची हार्ट ऑफ सिटी, पुण्याच्या शहराच्या मध्यभागी सारथीसाठी एखाद्या शहर मार्केटच्या बिल्डिंगला लाजबेल अशी बिल्डिंग उभी केली. छत्रपती संभाजीनगर मध्ये 3 बिल्डिंगचं काम चालू आहे. कोल्हापूरमध्ये बिल्डिंगचं काम चालू आहे. सारथीला हजारो कोटी रुपयाचा निधी वर्ग केला, पण महाज्योतीच्या पोरांना पीएचडीचं पैसे आजही मिळालेलं नाही. आजपर्यंत माझे पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे, आजपर्यंत यापुढे शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या सामाजिक न्याय हक्कांच्या योजनासाठी अर्ध्या लोकसंख्येला किती बजेट मिळालं पाहिजे? सामाजिक न्यायाच्या योजनासाठी किती टक्के मिळाले पाहिजे अर्ध्या लोकसंख्येला? अरे 54%, 10%, नाही, 5%, 2%, 1%. अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला, लाज.
ज्या हरामखोर अवलादीनं तुम्ही निवडून दिलं त्यांनी तुमचं आरक्षण घालवलं, तुमचं बजेट चोरलं, तुमच्या आमच्या लेकरा बाळांचं शिक्षण सुद्धा होणार नाही याची तजवीज केली. हा महाराष्ट्र कोणाच्या बापाची जहागिरी नाही. हा महाराष्ट्र तुम्ही कारखानदारांच्या ताब्यात दिलाय, दारूचे कारखाने चालवणाऱ्यांच्या ताब्यात दिलाय आणि तुम्ही आम्ही आरक्षणासाठी मोर्चे काढतोय. हे कुठेतरी पुसलं गेलं पाहिजे. आता कोण तर म्हणतील यांनी शिवी दिली, यांची जीभ घसरली. लक्ष्मण हाके आता संविधानाची भाषा सोडून शिवराळ भाषेत बोलायला लागलेत. अरे आम्ही 2 वर्ष झालं बोलतोय, जरांगे आमच्यात लाकडं सांगतोय. आम्ही जर आमच्या अवकातीवर आलो तर जरांगेचं काय होईल? त्यांनी शिव्या दिल्या, जरांगे साहेब कडाडले, रस्त्यावर फिरू देणार नाही. याच्या बापाचा रस्ता आहे. हाईट किती? हाईट किती? आम्ही हाईट किती दाखवतो निवडणुकीमध्ये. आम्ही किती हाऊट दाखवतो. आम्ही वड्याखोऱ्याने काय वड्याखोऱ्याने पैदा केलेले तरी आपण शांत बसायचं. आणि पवार साहेब म्हणते तर महाराष्ट्रातली सामाजिक वीण उसवली जाते. कसली वीण उसवली जाते? ज्या जरांगीला पैसे पुरवत होता त्यावेळी तुम्हाला लाज नाही वाटली आणि म्हणे लक्ष्मण हाकेच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं नाही. हेडलाईन राहू कार परवाची. अरे आम्ही नाही ना कारखानदार, आम्ही नाही ना खासदार. अडचण कोण? अरे दंड ठोकतोय, दंड काय ठोकतोय? दंड आहे, दंड. आता दंड ठोकतोय, दंड. अरे जाईन तिथं दंड. माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे, बाबांनो तुम्हाला आम्हाला एकत्र यावं लागेल. अशोक दादा नागरगोजे आले, सरपंच. आता हे बघा, सगळ्या सरपंचांना, पंचायती मेंबरांना, झडपी मेंबरांना या लढाईमध्ये सामील व्हायला सांगा. आपलेच बांधव आहेत. 56,000 जागा तुमच्या ओबीसीच्या गावच्या सरपंच पदापासून ते महापौर पदापर्यंत, नगराध्यक्ष पदापर्यंत, पंचायत समिती, जिल्हा परिषद पदापर्यंत 56,000 जागा तुमच्या आज रोजी गेलेल्या आहेत. शिक्षण नोकऱ्यामधलं आरक्षण गेलंय. किती बोलावं, काय बोलावं? उन्हात तुम्ही एवढा वेळ बसलेले आहात. तुम्ही शांत चित्तानं घरी जावं. काल परवा एका गावामध्ये माननीय गोपीनाथराव मुंडे साहेबांचा बॅनर फाडून खाली टाकून त्याच्यावर एक जण बहादर झोपला. अशा पद्धतीचं जर काही वर्तन घडत असेल, आपल्या अस्मिता चिरडल्या जात असतील, आपल्या महामानवांच्या बाबतीमध्ये कोण वेडवाकडे बोलत असेल तर तुम्हाला आम्हाला अगोदर लोकशाहीच्या भाषेमध्ये, अगोदर संविधानाच्या भाषेमध्ये आणि पुन्हा हातामध्ये कायदा हातामध्ये घेऊन ज्याला जी भाषा समजते त्या भाषेमध्ये तुम्हाला आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. एवढा आशावाद मी तुमच्या समोर व्यक्त करतो आणि मी माझं लांबलेलं मनोगत थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय ज्योती, जय मल्हार, जय अहिल्या, जय भगवान बाबा, जय बसवेश्वर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.